Hello students, in this lecture we will learn how to prepare truth tables for the given compound statements, definition of logical equivalence and examples on logical equivalence. First example, construct the truth table for each of the following statement patterns. First, P implies Q and Q implies P. सोल्युशन. इथे एक कंपाऊंड स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी आपल्याला ट्रूथ टेबल प्रिपेअर करायचं आहे. तर ट्रूथ टेबल प्रिपेअर करत असताना दिलेलं जे कंपाऊंड स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये जर 2च लेटर असतील तर त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रोज येणार आहेत आणि 3 लेटर असतील तर त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 8 रोज येणार आहेत. एक लेटर एकदाच काउंट करायचं आहे. रिपीट झालं असेल तर ते पुन्हा काउंट करायचं नाही. आता दिलेलं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे त्याच्यामध्ये 2च लेटर्स आहेत पी आणि क्यू. मग त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रो येणार आहेत. आता ट्रूथ टेबल मांडत असताना पहिल्यांदा जे 2 कॉलम येतील ते त्या कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये जी 2 लेटर्स आलेले आहेत त्यांच्यासाठी असतील. म्हणजे पहिले 2 कॉलम इथं पी आणि क्यू हे असणार आहेत. तर स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करताना डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं वेगवेगळे कॉलम तयार करायचे आहेत. आता स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करण्यासाठी इथं पहिल्यांदा आपल्याला पी इम्प्लाइज क्यू हा कॉलम तयार करावा लागेल. त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू हा कॉलम तयार करायचा आहे आणि त्याच्यानंतर पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी हा कॉलम तयार होईल आणि हे स्टेटमेंट पॅटर्न आहे. स्टेटमेंट पॅटर्न तयार झालं की तो तुमचा शेवटचा कॉलम असेल. आता याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज भरायचे आहेत. ट्रूथ व्हॅल्यूज भरत असताना आपण कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबलमध्ये ज्या 4 पॉसिबिलिटी घेतलेत त्या आहे तशा ठेवायच्या आहेत. म्हणजे टी टी, टी एफ, एफ टी आणि एफ एफ हे पी आणि क्यू पहिले 2 कॉलम येतील. आता पी इम्प्लाइज क्यू म्हणजे इम्प्लिकेशनच्या टेबलप्रमाणे घ्यायचं आहे. पी इम्प्लाइज क्यू, टी इम्प्लाइज टी हा टी येईल, टी इम्प्लाइज एफ हा एफ येईल, एफ इम्प्लाइज टी हा टी येईल, एफ इम्प्लाइज एफ हा टी येईल. तर चौथा जो कॉलम आहे तो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू असा आहे. म्हणजे पी इम्प्लाइज क्यू 3 नंबरचा कॉलम आणि 2 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड हा ऑपरेट करायचा आहे. आता अँडचा ट्रूथ टेबल, अँडच्या ट्रूथ टेबलमध्ये 2 टी असतील तरच अँडची ट्रूथ व्हॅल्यू टी येणार आहे, अदरवाईज फॉल्स येणार आहे. मग 2 आणि 3 नंबरचा कॉलम यांच्यामध्ये अँड घेतल्यानंतर टी अँड टी हा टी, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, एफ अँड टी एफ येईल. आता शेवटचा कॉलम पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी म्हणजे 4 नंबरचा कॉलम आणि 1 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. 4 नंबरचा कॉलम आधी येईल. टी इम्प्लाइज टी टी, एफ इम्प्लाइज टी टी, टी इम्प्लाइज एफ एफ, टी इम्प्लाइज एफ इम्प्लाइज एफ हा टी येईल आणि हा दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठीचा ट्रूथ टेबल तयार झालेला आहे. सेकंड स्टेटमेंट, पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी इम्प्लाइज क्यू. तर ट्रूथ टेबल मांडायचं आहे. ट्रूथ टेबल मांडत असताना ह्या स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 2च लेटर आहेत पी आणि क्यू. म्हणजे त्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 4 रो येणार आहेत आणि स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करण्यासाठी आपल्याला फ्रॉम लेफ्ट टू राईट वेगवेगळे कॉलम तयार करून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी स्टेटमेंट पॅटर्न येईल. ट्रूथ टेबल पहिले 2 कॉलम पी क्यू. आता डाव्या बाजूकडून कुठले कुठले कॉलम तयार करायला लागणार आहेत हे पाहायचं आहे. पहिला ब्रॅकेट कंप्लीट करण्यासाठी निगेशन क्यू आधी प्रिपेअर करावा लागेल. निगेशन क्यू घेतल्यानंतर
पी अँड निगेशन क्यू हा पुढचा कॉलम येईल. आता मेन सिम्बॉल इथं डबल इम्प्लिकेशन आहे, त्याच्या पुढचा कॉलम आधी आपल्याकडं पाहिजे, म्हणजे पी इम्प्लायज क्यू हा कॉलम आधी घ्यायचा आहे आणि शेवटी पी अँड निगेशन क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय पी इम्प्लाइज क्यू हा कॉलम येईल. आता ट्रूथ व्हॅल्यूज भरायच्या आहेत. नेहमीप्रमाणे 4 रो येणार आहेत. पी आणि क्यूच्या त्याच ट्रूथ व्हॅल्यू त्याच क्रमानं भरायच्या आहेत. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. निगेशन क्यू म्हणजे क्यूच्या उलट एफ टी, एफ टी. आता पी अँड निगेशन क्यू म्हणजे पहिला आणि तिसरा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचा आहे. 2 टी असतील तरच टी, अदरवाईज फॉल्स. म्हणजे टी अँड एफ, एफ येईल. टी अँड टी, टी. एफ अँड एफ, एफ. एफ अँड टी, एफ. आता 5वा कॉलम पी इम्प्लाइज क्यू. पी आणि क्यूमध्ये इम्प्लिकेशन आहे. टी इम्प्लाइज टी, टी. टी इम्प्लाइज एफ, एफ. एफ इम्प्लाइज टी, टी. एफ इम्प्लाइज एफ, टी. शेवटचा कॉलम 4 आणि 5 नंबर ह्या 2 कॉलम्समध्ये डबल इम्प्लिकेशन हा ऑपरेट करायचा आहे. डबल इम्प्लिकेशनचा ट्रूथ टेबल आपणास माहिती आहे. 2 लेटर सारखे असतील तरच डबल इम्प्लिकेशनची व्हॅल्यू टी येईल, अदरवाईज फॉल्स येईल. तर 4 नंबर आणि 5 नंबरचा कॉलम त्यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी इज एफ. टी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय एफ इज एफ. एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी, एफ. एफ इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय टी हा एफ येईल. आता हा दिलेल्या कंपाऊंड स्टेटमेंटसाठी ट्रूथ टेबल तयार झालेला आहे. तिसरं कंपाऊंड स्टेटमेंट निगेशन पी अँड पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. ट्रूथ टेबल. आता इथं सुद्धा 2च लेटर आहेत, म्हणजे 4 रोज येतील आणि पहिले 2 कॉलम पी आणि क्यू येतील. पहिले 2 कॉलम पी क्यू. त्याच्यानंतर डाव्या बाजूकडून कुठले कॉलम तयार करायला लागत आहेत स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट होण्यासाठी, ते कॉलम्स तयार करायचे आहेत. निगेशन पी हा कॉलम लागेल, निगेशन पी. त्याच्यानंतर ब्रॅकेट कंप्लीट करण्यासाठी निगेशन क्यू हा कॉलम लागेल. नेक्स्ट पी ऑर निगेशन क्यू. त्याच्यानंतर पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू ही एक बाजू कंप्लीट झाली, त्या कॉलमला बी हे नाव दिले. आणि निगेशन पी ही स्टेटमेंट पॅटर्नची एक बाजू आहे पहिली, त्याला ए हे कॉलम ए हे नाव दिले. आता ह्या 2 कॉलम्समध्ये अँड हा सिम्बॉल आहे, म्हणून शेवटचा कॉलम ए अँड बी असा घेतलेला आहे आणि हेच स्टेटमेंट पॅटर्न आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू भरायच्या आहेत. पी आणि क्यू नेहमीच्याच ट्रूथ व्हॅल्यू त्याच क्रमानं लिहायच्या आहेत. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आता निगेशन पी हा पीच्या उलट लिहायचा आहे, म्हणजे पी ट्रू असेल तर निगेशन पी फॉल्स येईल. एफ एफ टी टी. निगेशन क्यू हा क्यूच्या उलट लिहायचं आहे. एफ टी, एफ टी. नेक्स्ट पी ऑर निगेशन क्यू म्हणजे पहिला कॉलम आणि चौथा कॉलम ह्यांच्यामध्ये ऑर हे सिम्बॉल घेऊन तो कॉलम लिहायचा आहे. मग ऑरचा टेबल काय सांगतो आहे, 2 फॉल्स असतील तरच ऑरची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार आहे, बाकीच्या प्रत्येक केसमध्ये ती ट्रू असणार आहे. आता पहिला आणि चौथा कॉलम ह्यांच्यामध्ये ऑर ऑपरेट केल्यानंतर टी ऑर एफ टी येईल. टी ऑर टी, टी. एफ ऑर एफ, एफ. एफ ऑर टी हा टी येईल. आता 5वा कॉलम आणि क्यू म्हणजे दुसरा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड घ्यायचं आहे. अँड हा ऑपरेट केल्यानंतर 2 नंबरचा कॉलम आणि 5 नंबर कॉलम बघायचा आहे. टी अँड टी हा टी येईल. एफ अँड टी, एफ. टी अँड एफ, एफ. एफ अँड टी, एफ. आता कॉलम ए आणि कॉलम बी ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचं आहे पुन्हा. एफ अँड टी, एफ. एफ अँड एफ, एफ. टी अँड एफ, एफ. टी अँड एफ, एफ. हा ट्रूथ टेबल तयार झालेला आहे. 4th कंपाऊंड स्टेटमेंट पी अँड क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू ऑर आर. आता हे स्टेटमेंट पॅटर्न तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्याच्यामध्ये 3 लेटर्स आहेत.
मग 3 लेटर्स असतील तर त्या कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबलमध्ये 8 रो येणार आहेत. पी, क्यू आणि आर हे पहिले 3 कॉलम ट्रूथ टेबलमध्ये असतील. 3 लेटर्ससाठी पहिले 3 कॉलम पी, क्यू, आर. आता डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडं स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करत जायचं आहे. चौथा कॉलम पी अँड क्यू असेल, त्याच्यानंतर क्यू ऑर आर, आणि ह्या 2 कॉलम्सच्या मध्ये डबल इम्प्लिकेशन हे सिम्बॉल घातल्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट होईल. पी अँड क्यू इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय क्यू ऑर आर. आता ट्रूथ व्हॅल्यूज भरायच्या आहेत. 8 रो भरत असताना पहिल्यांदा 3 टी असणारा पहिला रो भरायचा आहे, टी टी टी. त्याच्यानंतर 2 टी असणारे 2 रो घालायचे आहेत, टी टी एफ आणि टी एफ टी. आणि चौथा रो 1 टी असणार आहे, टी एफ एफ. हे 4 रो झाले. आता चौथ्याच्या उलट 5वा लिहायचा आहे, एफ टी टी. तिसऱ्याच्या उलट 6वा लिहायचा आहे, एफ टी एफ. त्याच्यानंतर दुसऱ्याच्या उलट 7वा लिहायचा आहे, एफ एफ टी. आणि पहिल्याच्या उलट 8वा रो लिहायचा आहे, एफ एफ एफ. आता पुढं नेहमीप्रमाणे सिम्बॉल्सप्रमाणे त्या ट्रूथ व्हॅल्यूज भरत जायचं आहे. चौथा कॉलम पी अँड क्यू आहे, म्हणजे पी आणि क्यूमध्ये अँड हा सिम्बॉल ऑपरेट करायचा आहे. 2 टी असतील तरच अँडची ट्रूथ व्हॅल्यू टी येते, अदरवाईज फॉल्स लिहायचे. टी अँड टी टी, टी अँड टी टी, टी अँड एफ एफ. त्याच्यानंतर टी अँड एफ हा एफ येईल, एफ अँड टी एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ येणार आहे. आता क्यू ऑर आर म्हणजे क्यू आणि आर ह्याच्यामध्ये ऑर ऑपरेट करायचं आहे. क्यू आणि आर हे 2 कॉलम्स आणि ऑर त्याच्यामध्ये ऑपरेट करायचं आहे. बघा, टी ऑर टी टी येणार आहे, टी ऑर एफ टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ एफ, टी ऑर टी टी, टी ऑर एफ टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ एफ. आता ह्या 2 कॉलम्समध्ये डबल इम्प्लिकेशन आहे. डबल इम्प्लिकेशनमध्ये 2 लेटर जर सारखे असतील तरच ट्रूथ व्हॅल्यू टी, आणि 2 वेगवेगळे लेटर्स असतील तर डबल इम्प्लिकेशनची व्हॅल्यू फॉल्स येणार आहे. आता 4 नंबर आणि 5 नंबर ह्यांच्यामध्ये डबल इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. बघा, टी आणि टी सारखे आहेत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी येईल, टी आणि टी परत टी. एफ आणि टी हे वेगवेगळे आहेत म्हणजे आउटपुट एफ येईल. एफ आणि एफ 2 लेटर सारखे आहेत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू टी. एफ अँड टी 2 लेटर वेगळे आहेत म्हणजे ट्रूथ व्हॅल्यू एफ. एफ अँड टी हा एफ येईल, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ हा टी येणार आहे. इथं 2 लेटर सारखे आहेत म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी असणार आहे. 5वा कंपाऊंड स्टेटमेंट पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर. आता इथं सुद्धा 3 लेटर्स आहेत म्हणजे ह्याच्या ट्रूथ टेबलमध्ये 8 रो येणार आहेत आणि पहिले 3 कॉलम पी क्यू आर हे असणार आहेत. तर ट्रूथ टेबलमध्ये पहिले 3 कॉलम पी क्यू आर. त्याच्यानंतर स्टेटमेंट पॅटर्न कंप्लीट करण्यासाठी आता पी हा कॉलम आधीच आपल्याकडे आहे, तो पुन्हा लिहायची काही गरज नाही. क्यू अँड आर हा कॉलम आधी तयार केला पाहिजे. क्यू अँड आर हा चौथा कॉलम असेल. त्याच्यानंतर त्याचं निगेशन क्यू अँड आर हा 5वा कॉलम असेल. आणि पी इम्प्लाइज निगेशन क्यू अँड आर हे स्टेटमेंट पॅटर्न आहे, तो शेवटचा कॉलम असेल. आता नेहमीप्रमाणे याच्यामध्ये ट्रूथ व्हॅल्यूज भरायच्या आहेत. पहिल्यांदा 3 टी असणारा रो लिहायचा आहे, टी टी टी. त्याच्यानंतर टी टी एफ, टी एफ टी, टी एफ एफ. आणि ह्याच्या उलट पुढचे 4 रोज असणार आहेत. ह्याच क्रमाने ते लिहायचे आहेत, एफ टी टी, एफ टी एफ, एफ एफ टी, एफ एफ एफ. आता क्यू अँड आर, क्यू आणि आर आणि त्यांच्यामध्ये अँड हा ऑपरेट करायचा आहे. 2 टी असतील तरच टी, नाहीतर फॉल्स. टी अँड टी टी, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, टी अँड एफ एफ, एफ अँड टी एफ, एफ अँड एफ एफ. आता त्या कॉलमचं निगेशन आहे म्हणजे त्याच्या उलट लिहायचं आहे, एफ टी टी टी, एफ टी टी टी.
लास्ट कॉलम P इम्प्लाइज निगेशन Q अँड R असा आहे. म्हणजे पहिला कॉलम आणि पाचवा कॉलम ह्यांच्यामध्ये इम्प्लिकेशन हा ऑपरेटर ऑपरेट करायचा आहे. T इम्प्लाइज F, T इम्प्लाइज TT, T इम्प्लाइज TT, T इम्प्लाइज TT, F इम्प्लाइज FT, F इम्प्लाइज TT, F इम्प्लाइज TT, F इम्प्लाइज TT हा ट्रूथ टेबल तयार झालेला आहे. क्वेश्चन, कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल फॉर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न्स. फर्स्ट, negation P implies negation Q and negation Q implies negation P. Second, Q implies P or negation P implies and implied by Q. Third, P implies negation Q and R. Fourth, P or negation Q implies R and P. Fifth, P implies Q implies P. Sixth, negation P or Q implies and implied by negation P and Q. Seventh, negation P and negation Q or Q. Eighth, negation P or Q and Q implies R implies P implies R. Now we will learn definition of logical equivalence. Definition of logical equivalence depends on truth tables. Definition is, two statement patterns are said to be equivalent if their truth tables are identical. If the statement patterns A and B are equivalent, we write it as A equivalent with B. आता दोन स्टेटमेंट पॅटर्न हे लॉजिकली इक्विव्हॅलंट तेव्हा असणार आहेत ज्यावेळी त्यांचे ट्रूथ टेबल हे सारखे असतील. म्हणजे ए आणि बी हे दोन स्टेटमेंट पॅटर्न जर लॉजिकली इक्विव्हॅलंट असायचे असतील तर एमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याच ट्रूथ व्हॅल्यूज बीमध्ये पाहिजेत. म्हणजे ए आणि बी हे दोन कॉलम्स जर आयडेंटिकल असतील, त्यांच्यातल्या ट्रूथ व्हॅल्यू सेम असतील तर ए आणि बी हे इक्विव्हॅलंट आहेत असं म्हणायचं आहे. क्वेश्चन, यूजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग लॉजिकल इक्विव्हॅलन्सेस. फर्स्ट, negation P and Q equivalent with P or Q and negation P. Solution, तर हा एक इक्विव्हॅलन्स आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मध्ये ज्या तीन रेषा दिलेल्या आहेत ते इक्विव्हॅलन्सचं साईन आहे आणि त्याच्या दोन्ही बाजूला दोन साईड्स आहेत, दोन स्टेटमेंट पॅटर्न्स आहेत. डाव्या बाजूला एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याला LHS ऑफ इक्विव्हॅलन्स असं म्हणूया आपण, आणि उजव्या बाजूला एक स्टेटमेंट पॅटर्न आहे, त्याला RHS ऑफ इक्विव्हॅलन्स असं आपण म्हणूयात. आता ही दोन स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे प्रूव्ह करत असताना आधी नेहमीप्रमाणे ट्रूथ टेबल मांडायचं आहे. मग ट्रूथ टेबल लिहित असताना लॉजिकल इक्विव्हॅलन्स जो दिलेला आहे त्याची जी LHS आहे त्या कॉलमला आपण ए म्हणायचं आहे, ए हे नाव द्यायचं आहे, आणि त्याची जी उजवी बाजू आहे RHS आहे त्या कॉलमला आपण बी हे नाव द्यायचं आहे. आणि दिलेलं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे हा लॉजिकल इक्विव्हॅलन्स कधी असणार आहे, जर ए ह्या कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यू आणि बी ह्या कॉलममधल्या ट्रूथ व्हॅल्यू जर सारख्या येत असतील तर तो लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे असं म्हणायचं आहे, आणि सारख्या येत नसतील तर तो लॉजिकल इक्विव्हॅलन्स असणार नाही. आता ट्रूथ टेबल कसा मांडायचं आहे हे आपण आधीच्या प्रश्नांमध्ये शिकलेलं आहे, त्याच पद्धतीने इथं ट्रूथ टेबल मांडायचं आहे. दोनच लेटर आहेत म्हणजे इथं 4 रोचा ट्रूथ टेबल तयार होईल आणि पहिले दोन कॉलम P आणि Q असतील, PQ. त्याच्यानंतर त्याची LHS कंप्लीट करण्यासाठी आपल्याला निगेशन P लागेल आणि निगेशन P अँड Q ह्याला कॉलम A म्हणायचं आहे. आता RHS कंप्लीट करण्यासाठी
पी ऑर क्यू हा कॉलम लागेल आणि निगेशन पी आपल्याकडं ऑलरेडी आहे. आता ह्या दोन कॉलम्समध्ये अँड हा ऑपरेटर ठेवायचा आहे. पी ऑर क्यू अँड निगेशन पी, आणि ही स्टेटमेंट पॅटर्नची दुसरी बाजू आहे, त्याला कॉलम बी म्हणायचं आहे. आता ट्रूथ व्हॅल्यू नेहमीप्रमाणे भरत जायचं आहे. पहिले 4 रो टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ हे येतील. निगेशन पी म्हणजे पीच्या उलट येईल एफ एफ टी टी. तर निगेशन पी आणि क्यू ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचं आहे. 2 टी असतील तरच टी, नाहीतर फॉल्स. टी अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, एफ अँड टी एफ. आता पी ऑर क्यू म्हणजे पी आणि क्यूमध्ये ऑर हा ऑपरेट करायचा आहे. 2 फॉल्स असतील तरच फॉल्स, नाहीतर ट्रू. टी ऑर टी टी, टी ऑर एफ टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ एफ. आता पी ऑर क्यू आणि निगेशन पी म्हणजे तिसरा कॉलम आणि 5वा कॉलम यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचं आहे. 3 आणि 5 नंबरचे कॉलम बघा आणि त्यांच्यामध्ये अँड हा ऑपरेट करायचा आहे. एफ अँड टी एफ, एफ अँड टी एफ, टी अँड टी टी, टी अँड एफ एफ. आता कॉलम ए आणि कॉलम बी ऑब्झर्व करा. एमध्ये ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्याच ट्रूथ व्हॅल्यू बीमध्ये आहेत. म्हणजे कॉलम्स ए अँड बी आर आयडेंटिकल and therefore negation P and Q equivalent with P or Q and negation P. म्हणजे हा इक्विवॅलन्स आपण प्रूव्ह केलेला आहे. सेकंड एक्झाम्पल, प्रूव्ह दॅट negation P or Q or negation P and Q equivalent with negation P. आता इथं 2 बाजू इक्विवॅलन्सला आहेत. त्या 2 बाजूंसाठी 2 कॉलम तयार होतील असा ट्रूथ टेबल आपल्याला तयार करायचा आहे. 2च लेटर आहेत म्हणजे पहिले 2 कॉलम पी क्यू येतील. आता त्याची LHS कंप्लीट करण्यासाठी आधी पी ऑर क्यू हा कॉलम घ्यावा लागेल. त्याच्यानंतर निगेशन पी ऑर क्यू, त्याच्यानंतर निगेशन पी, त्याच्यानंतर निगेशन पी अँड क्यू, आणि 4 नंबरचा टेबल आणि 6 नंबरचा टेबल ह्यांच्यामध्ये ऑर घेतल्यानंतर आपल्याला त्याची एक बाजू मिळणार आहे. निगेशन पी ऑर क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू. आता निगेशन पी हा त्याला मी कॉलम ए म्हटलेला आहे आणि जी LHS आहे त्याला कॉलम बी म्हटलेला आहे. तो आपला पुन्हा तयार झालेला कॉलम आहे. आता ए आणि बी ह्या 2 कॉलम्समधल्या ट्रूथ व्हॅल्यूज एकसारख्या येतात का हे आपल्याला बघायचं आहे. ट्रूथ व्हॅल्यूज भरायच्या आहेत. पहिले 2 कॉलम टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. आता पी ऑर क्यू, पी आणि क्यूमध्ये ऑर घ्यायचं आहे. टी ऑर टी टी, टी ऑर एफ टी, एफ ऑर टी टी, एफ ऑर एफ एफ. आता त्याचं निगेशन आहे म्हणजे त्याच्या उलट ट्रूथ व्हॅल्यू भरायच्या आहेत. एफ 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 टी. निगेशन पी म्हणजे पीच्या उलट एफ एफ टी टी. निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम ए आणि क्यू हे 2 कॉलम बघायचे आहेत आणि त्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचं आहे. टी अँड एफ एफ, एफ अँड एफ एफ, टी अँड टी टी, एफ अँड टी एफ. आता निगेशन पी अँड ऑर क्यू म्हणजे 4 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये ऑर हा ऑपरेट करायचा आहे. एफ ऑर एफ एफ, एफ ऑर एफ एफ, एफ ऑर टी टी, टी ऑर एफ टी. तर कॉलम ए आणि कॉलम बी हे ऑब्झर्व करा. त्यांच्यात ज्या ट्रूथ व्हॅल्यूज आहेत त्या सेम आहेत आणि म्हणून दिलेला जो स्टेटमेंट आहे तो लॉजिकल इक्विवॅलन्स आहे. म्हणजे कॉलम्स ए अँड बी आर आयडेंटिकल, therefore negation P or Q or negation P and Q equivalent with negation P. आता एखादा लॉजिकल इक्विवॅलन्स ज्यावेळी प्रूव्ह करायला सांगितला जाईल त्यावेळेस फक्त ट्रूथ टेबल मांडायचा नाही, ट्रूथ टेबल मांडायचं आहे आणि त्याच्यावरून कन्क्लुजन हे सुद्धा लिहायचं आहे. कन्क्लुजनसाठी वेगळा मार्क राखून ठेवलेला आहे.
Third example, P implies and implied by Q equivalent with negation P or Q and negation P and Q. तर ट्रूथ टेबल दोनच लेटर आहेत, 4 रोजचा ट्रूथ टेबल तयार होईल. पहिले दोन कॉलम P आणि Q असतील. तर LHS P इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय Q आहे, तो कॉलम इथं आधी तयार करायचा आहे आणि ती स्टेटमेंट पॅटर्नची डावी बाजू आहे, त्याला A हे नाव द्यायचं आहे. आता RHS कंप्लीट करण्यासाठी आधी आपल्याला P और Q हा कॉलम घ्यावा लागेल. त्याच्यानंतर P अँड Q, नंतर निगेशन P अँड Q, नेक्स्ट P और Q अँड निगेशन P अँड Q. ह्या कॉलमला B हे नाव दिले आणि त्याचं निगेशन ही त्या स्टेटमेंट पॅटर्नची RHS आहे, म्हणजे निगेशन B आणि त्या कॉलमला C हे नाव दिलेलं आहे. आता स्टेटमेंट पॅटर्नची जी LHS आहे तो कॉलम A आहे आणि जी RHS आहे ती कॉलम C आहे. ह्या दोन कॉलममधील ट्रूथ व्हॅल्यूज आपल्याला ऑब्झर्व करायच्या आहेत. आधी ट्रूथ व्हॅल्यूज करायच्या आहेत. पहिले 4 रो TT, TF, FT, FF. डबल इम्प्लिकेशन 2 लेटर्समध्ये आहे, 2 स्टेटमेंट्समध्ये आहे. TT, TL, TF डबल इम्प्लिकेशनची ट्रूथ व्हॅल्यू F येईल, FT, F येईल आणि FF असेल तर T येईल. चौथा कॉलम P और Q, P आणि Qमध्ये ऑर ऑपरेट करायचं आहे. T और TT, T और FT, F और TT, F और F फक्त F येईल. तर P अँड Q 2 T असतील तरच T, नाहीतर फॉल्स घ्यायचं आहे. T अँड TT, T अँड F, F, F अँड T, F, F अँड F, F. निगेशन P अँड Q, म्हणजे P अँड Qच्या उलट ट्रूथ व्हॅल्यू भरायच्या आहेत. FT, TT. 4 नंबरचा कॉलम आणि 6 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये अँड ऑपरेट करायचं आहे. T अँड F, F, T अँड TT, T अँड TT, F अँड T, F. आणि निगेशन B, म्हणजे B ह्या कॉलमच्या उलट ट्रूथ व्हॅल्यूज भरायच्या आहेत. T, F, F, T. कॉलम A आणि कॉलम C हे आयडेंटिकल आहेत आणि म्हणून दिलेलं जे स्टेटमेंट पॅटर्न आहे तो इक्विव्हॅलन्स आहे. Columns A and C are identical, therefore P implies and implied by Q equivalent with negation P or Q and negation P and Q. Fourth, P or Q implies R equivalent with P implies R and Q implies R. तर हे स्टेटमेंट पॅटर्न, याच्यात 2 स्टेटमेंट पॅटर्न आहेत. इक्विव्हॅलन्सला नेहमी 2 बाजू असणार आहेत आणि 3 लेटर्स आहेत. 3 लेटर असतील तर 8 रोजचा ट्रूथ टेबल तयार होणार आहे. ट्रूथ टेबल पहिले 3 कॉलम PQR साठी असणार आहेत. PQR. तर त्याची LHS कंप्लीट करताना P और Q हा कॉलम आधी घ्यावा लागेल. त्याच्यानंतर P और Q इम्प्लाइज R ही इक्विव्हॅलन्सची एक बाजू आहे. ह्या कॉलमला कॉलम A असं नाव द्यायचं आहे. आता RHS कंप्लीट करताना P इम्प्लाइज R घ्यावा लागेल. त्याच्यानंतर Q इम्प्लाइज R हा स्वतंत्र कॉलम तयार करावा लागेल आणि ह्या 2 कॉलम्समध्ये अँड हा ऑपरेटर ठेवल्यानंतर आपल्याला त्या इक्विव्हॅलन्सची दुसरी बाजू मिळणार आहे. P इम्प्लाइज R अँड Q इम्प्लाइज R, त्याला कॉलम B हे नाव द्यायचं आहे. आता ट्रूथ व्हॅल्यूज भरायच्या आहेत. 8 रो ज्या क्रमानं सांगितलेत त्याच क्रमानं भरायचे आहेत. TTT, TTF, TFT, TFF, FTT, FTF, FFT, FFF. तर P आणि Qमध्ये ऑर ऑपरेट करायचं आहे. 2 फॉल्स असतील तरच ऑरची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येणार आहे, नाहीतर ती ट्रू येणार आहे. T और TT, T और TT, T और FT, T और FT, F और T, T, F और TT, F और FF, F और FF. आता 4 नंबरचा कॉलम आणि 3 नंबरचा कॉलम ह्यांच्यामध्ये इम्प्लिकेशन आहे. आधी 4 नंबरचा कॉलम घ्यायचा आहे आणि इम्प्लाइज 3 नंबरचा कॉलम बघायचा आहे.
T implies TT, T implies FF, T implies TT, T implies FF, T implies TT, T implies FF, F implies TT, F implies FT. आता P implies R म्हणजे फर्स्ट कॉलम आणि थर्ड कॉलम ह्यांच्यामध्ये इम्प्लिकेशन घ्यायचं आहे. पहिला आणि तिसरा कॉलम बघायचा आहे. T implies TT, T implies FF, T implies TT, T implies FF, F implies TT, F implies F हा T येणार आहे. F implies TT, F implies FT. आता Q implies R 2 आणि 3 नंबरचा कॉलम बघायचा आहे. T implies TT, T implies FF, F implies TT, F implies FT, T implies TT, T implies FF, F implies TT, F implies FT. आता 6 नंबर कॉलम आणि 7 नंबर कॉलम ह्यांच्यामध्ये अँड घ्यायचं आहे. T and T, T, F and F, F, T and T, T, F and T, F, T and T, T, T and F, F, T and T, T, T and T, T. तर कॉलम ए आणि कॉलम बी हे एकसारखेच आहेत. सेम ट्रूथ व्हॅल्यूज त्यांच्यामध्ये आहेत. कॉलम्स ए अँड बी आर आयडेंटिकल. देअरफोर P or Q implies R equivalent with P implies R and Q implies R. हा क्वेश्चन तुम्ही इंडिपेंडेंटली सॉल्व करायचा आहे. यूजिंग ट्रूथ टेबल्स प्रूव्ह द फॉलोइंग इक्विवॅलन्सेस. फर्स्ट, P implies Q implies P equivalent with negation P implies Q. Second, negation P implies and implied by Q equivalent with P and negation Q or Q and negation P. Third, P and Q equivalent with negation P implies negation Q. Fourth, P implies and implied by Q equivalent with P and Q or negation P and negation Q. Fifth, P and Q or R equivalent with P and Q or P and R. Sixth, P and Q implies R equivalent with P implies Q implies R.